मातृत्वाची चाहूल तुझ्या मनाला लागली असेल आणि रिमझिम पावसाची चाहूल मातीला लागते तेव्हा जशी ती आतुर होते ना, तशीच तूही आतुर झाली असशील. तुझे मनही मोर होऊन नाचत असेल. तुझ्या मनातल्या डहाळीवर एखादी कोकिळा गोड कूजनही करत असेल. तुझ्या मनातला प्राजक्त अंगणात बहरला असेल. तुझ्या मनातल्या ताटव्यावर मोहक सोनपंखी फुलपाखरू निवांत येऊन बसलंही असेल आणि तुझ्या मनाच्या आकाशात मेघ दाटून इंद्रधनुष्यही पडलं असेल. मन कसं सैरभैर झालं असेल. आता जे डोहाळ वर्णन मी तुला ऐकवणार आहे की नाही, ते बाबासाहेब पुरंदरे लिखित जे पुस्तक आहे ना, राजा शिवछत्रपती, त्यांनी वर्णन केलेलं हे जिजाबाईंच्या डोहाळ्यांचं वर्णन आहे बरं का. तुझ्या पोटीसुद्धा कदाचित एखादा सुपुत्र जन्माला येणार असेल, म्हणूनच हे मला तुला ऐकवावंसं वाटतंय बरं का. ऐक आता. आणि काही काळासाठी शहाजीराजे गडावर आले. जिजाबाईला फार आनंद झाला. क्वचितच ते घरी येत. सारे आयुष्य रणांगणावर चालले होते. संसार हा असाच धावत पळत चालायचा. केवळ मनातच पूजा करण्यात समाधान मानावे लागत होते. राजे आले. शहाजी राजांच्या सेवेत जिजाबाई चूर झाली. शिवशंभू, भवानी देवी आणि शहाजीराजे यांच्याशी ती सर्व मनोव्यथा विसरून अगदी एकाग्र झाली. तिघांच्याही पायाशी ती एकच मागणे मागत होती. तो महिना ज्येष्ठाचा होता. शिवगंगाधर प्रसन्न होता. जगत जननी प्रसन्न होती. शहाजीराजे प्रसन्न होते. ज्येष्ठाचे दिवस रामायणाच्या अध्यायाप्रमाणे उलटत गेले. आषाढ सुरू झाला. जिजाबाईच्या मुखावर कसले तरी विलक्षण तेज झळाळू लागले. आनंद लाजू लागला. झोपाळ्याच्या साखळ्या किणकिणू लागल्या. समयांच्या सर्व ज्योती उजळल्या. देवघरातल्या देवीच्या मुखावर हास्य उमलले. तिच्या परिवारातील चाणाक्ष बायकांनी ओळखले हो. शहाजीराजांना समजले. जिजाबाईचे डोळे बोलू लागले. जिजाबाईला डोहाळे लागले. जिजाबाईला डोहाळे लागले. वृक्षवेली अंगणात फुलांचे सडे शिंपू लागल्या. झिमझिम बरसात होऊ लागली. शहाजीराजे आनंदले. जिजाबाईच्या वागणुकीत फरक पडू लागला. वेगळेच तेज तिच्या चेहऱ्यावरती पसरू लागले. नवीन नवीन इच्छा आवडी उमलू लागल्या. भोवतीच्या माया बहिणी तिला मायेनं पुसू लागल्या. मुली, काय हवं तुला? मुली, तुला काय हवं ग? तिने न दिलेली उत्तरं तिच्या डोळ्यात तळपत असत. स्वातंत्र्य हवं, पराक्रम हवा, अपमानांची भरपाई हवी. जिजाबाईच्या सेवेत आत्तापासून सर्वजण मग्न होऊ लागली. तिचे कोड कौतुक करायला तिच्या परिवारातील स्त्रिया नेहमीच तत्पर होत्या. आता त्या जास्तच आतुरल्या. कारभाऱ्याचे कान आज्ञा ऐकायला टवकारले गेले. पण जिजाबाईचे डोहाळेच विलक्षण. तिला मेवा मिठाई नको होती. मस्कती डाळिंबही नको होती. सुगंधी सरबतही नको होती. गुलाब पाण्याचा शिडकावाही नको होता. अत्तरांचे तुषारही नको होते. नको होता नौका विहार. नको होता ज्योत्स्ना विहार. नको होता उद्यान विहार. तिचे डोहाळे मुळी वेगळेच होते. तिला आता हत्तीवर बसावेसे वाटू लागले. डोंगरावरचे किल्ले चढून पाहावेसे वाटू लागले. सोन्याच्या तख्तावर बसावे आणि मस्तकावर शुभ्र छत्र धरवून मोठी मोठी दाने करावीत असे तिला वाटू लागले. सुंदर मखमली चौऱ्या आपणावरती ढाळवून घेण्याची हौस निर्माण झाली. गड जिंकण्याचे आणि मोठे मोठे विजय मिळवण्याचे डोहाळे तिला होऊ लागले. पण सर्वात विलक्षण म्हणजे तिला वाघावर बसावेसे वाटू लागले. तुळजाभवानीप्रमाणे शस्त्रास्त्रे घेऊन. खरोखर असे डोहाळे लागावे ते पार्वतीलाच, सुभद्रेलाच. जिजाबाईच्या मस्तकात कुरुक्षेत्र घुमत होतं आणि महाभारताचे अध्याय फडफडत होते. अभिमन्यूची आई सुभद्रा श्रीकृष्णाकडून चक्रव्यूह भेदण्याची कला गरोदरपणी शिकली. पण आपल्या मुत्सद्दी कारभाऱ्यांकडून
जिजाबाई व्यूह भेदण्याची आणि रचण्याचीही विद्या शिकत होती. तिच्या परिवारातील स्त्रिया तिची काळजी घेत होत्या. तिच्या तोंडून शब्द निघायचा अवकाश की त्या सख्या तो झेलीत असत. तिच्या मर्जीप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्या करीत. धार्मिक व्रतवैकल्यात जिजाबाईचे मन रमून गेले. तिला आता 3रा महिना लागला. वाड्यात आनंदी आनंद पसरलेला होता. कुलदैवतांची यथासांग पूजा अर्चा होत होती. सांज सकाळ वाड्यावर चौघडा वाजत होता. महिना श्रावणाचा होता. श्रावण म्हणजे जलधारांचा, हिरव्यागार गालिच्याचा, फुलांच्या वृष्टीचा, सणांचा, व्रतांचा, आनंदाचा, हिंदोळ्यांचा महिना. एक एक दिवस पाकळी पाकळीने उमलत होता. पारिजातक अंगण झाकीत होता. रम्य आकांक्षांचा शुक्ल पक्ष होता तो. कले कलेने चंद्र मोठा होत होता. जिजाबाईच्या आनंदाचा हिंदोळा वर वर चढत होता. शिवनेरीवरून सह्याद्रीची उंच उंच शिखरे आणि अजस्त्र कडे तिला दिसत होते. ती सह्याद्रीकडे मोठ्या आशेने पाहत होती. जिजाबाई सह्याद्रीकडे मोठ्या आशेने पाहत होती. सह्याद्रीही तिच्याकडे मोठ्या आशेने बघत होता. शिवनेरी गड अगदी कोंदणात बसला होता, हिऱ्यासारखा. त्याच्या 8ही दिशांना प्रशांत पवित्र देवस्थाने होती. ज्योतिर्लिंग भीमाशंकर, लेण्याद्रीतील गिरिजात्मज गणपती, निमगिरीचा खंडोबा, ओझरचा विघ्नहरी गजानन, ओतूरचे चैतन्य स्वामी, डोंगरावरची तुळजाई, नाणेघाटातला कुकडेश्वर, लेण्यातली अंबा अंबिका आणि या साऱ्याच्या मध्यावर शिवनेरी गड आणि गडावरची शिवाई. गडावरून सह्याद्रीची गगनाला भिडलेली शिखरे दिसत. वाघांनी गजबजलेला तो नाणेघाट, किर्र झाडीने झाकलेला तो भीमाशंकर आणि ते महाबिकट हरिश्चंद्रगड, जीवधनगड, चावंडगड इत्यादी किल्लेही अवतीभवतीच होते. किती अवघड अजिंक्य प्रदेश हा, पण तो सुलतानांच्या ताब्यात होता. हे नित्य दर्शन आणि नित्य टोचणी जिजाबाईला झाल्याशिवाय राहत नव्हती. तिचे डोळे सह्याद्रीचे प्रचंड रूप पाहून आनंदात होते. बुद्धी चकित होत होती, पण अंतःकरण मात्र रडत होते. असा हा विशाल सह्याद्री गुलाम झालेला पाहून. सह्याद्रीच्या हृदयातून पाझरणारे अमृत प्रवाह गडावरून रम्य दिसत. झाडीतून लपंडाव खेळत येणारी ती मीना नदी, ती अल्लड पुष्पावती, ती खदाखदा हसणारी कुकडी अन ती चपलगती मांडवी. शीतल वारा, गोड पाणी आणि अस्सल मराठी वातावरण हे गडावरचं वैभव होतं. जिजाबाईच्या भोवती मायेच्या सजणींचे कोंडाळे होते जणू. नारोपंत, बाळकृष्ण पंत वगैरे वडिलांसारखी प्रेम करणारी कारभारी मंडळी आसपास होती. विश्वासरावांसारखा माहेरपण करणारा हौशी किल्लेदारही होता. सर्वजण तिची आता फार फार काळजी घेत होते. तिची पावले दिवसेंदिवस मंद मंद पडू लागली होती. साहजिकच आहे, सोपे का असते आई पण. म्हणूनच आईचे मोल पृथ्वीहूनही अधिक. जिजाबाईला आता अंगावरचे दागिनेही जड वाटू लागले. ती शिणली. तिच्या मुखावर किंचित फिक्केपणा आला. फाल्गुनी पौर्णिमा आली. गडावर होलिकात्सव साजरा झाला. जिजाबाईला आता फारशी हालचाल करवेना. कुशल आणि अनुभवी सुईणींनी जाणलं की आज उद्या अगदी एवढ्यातच साऱ्या गडाचे चित्त त्या क्षणासाठी, त्या वार्तेसाठी आणि त्या साखरेच्या मुठीसाठी अधीरले होते. शहाजीराजे सारख्या तोलदार तालेवाराची राणी गडावर बाळंतपणासाठी आलेली स्वाभाविकच उत्सुकता वाढली होती. गडावर जाणत्या सुईणी, विश्वासू वैद्य अशी सारी जय्यत तयारी होती. गडावर एका सुरक्षित खोलीत बाळंतपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. खोलीला आतून चुनकळीचा रंग देण्यात आला होता. भिंतीवर कुंकवाने स्वस्तिक, शुभचिन्ह रेखण्यात आली होती. दाराच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्रे काढण्यात आली होती. खोलीत सतत
तेवते दीप ठेवण्यात आले होते. पाण्याने भरलेले कलश आणि जरूर त्यात सर्व वस्तूंचा आणि औषधांचा संच तयार ठेवलेला होता. खोलीत पांढऱ्या मोहऱ्या टाकण्यात आल्या होत्या. आता दाटली होती उत्कंठा. सगळी सृष्टी उजळू लागली. पूर्वा रंगली, वारा हर्षावला. कारण शिवनेरीच्या नगारखान्यातील मनात सनई चौघडा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान सप्त अश्व उधळीत उधळीत बाल सूर्याचा तो रथ क्षितिजावर येऊ लागला. आता थोड्याच काळात शिवनेरीवर सह्याद्रीच्या कुशीत उषक्काल होणार होता. आता थोड्याच काळात शिवनेरीवर सह्याद्रीच्या कुशीत उषक्काल होणार होता.